हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. शिवोहम. मागील म्हणजे भाग क्रमांक 147 मध्ये आपण पाहिलं, सूर्याच्या वरून श्री गरुड पक्षी उडाले. त्यांनी लगेचच श्री मूळ ज्योतीचं तेजस्वी रूप धारण केलं. श्री मूळ ज्योत ही तेथून सरळ खाली 12 नंबर पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर आली आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये गुप्त झाली. श्री दिव्यात्व शक्ती यांनी म्हणजे त्यांच्या मूळ ज्योतीनं वरच्या संपूर्ण अर्धे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण केलेली आहे आणि नंतर श्री मूळ ज्योत ही पुन्हा केव्हाही पृथ्वीच्या बाहेर आलेली नाही. आता पाहूयात भाग क्रमांक 148. श्री दिव्यात्व शक्ती यांची दिव्य तेजस्वी मूळ ज्योत ही काही काळानंतर श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत त्यांच्याकडून काही कार्य करून घेण्यासाठी बाहेर श्री दिव्यात्व शक्ती यांची ज्योत आलेली आहे. श्री दिव्यात्व शक्ती यांची वरचे अर्धे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झालेली आहे. श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत. त्या 7 शक्ती मिळून श्री शिवशंकर आणि श्री विष्णू यांची निर्मिती होऊन कालांतरानं श्री शिवशंकर आणि श्री विष्णू यांची म्हणजे त्यांच्या दिव्य तेजस्वी 2 ज्योती या आपले कार्य करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या वर आल्या आहेत. श्री परमेश्वरी 7 शक्ती ज्या आहेत त्या 7 शक्तींची माहिती कल्पना श्री दिव्यात्व शक्ती यांना होती. श्री दिव्यात्व शक्ती ज्याप्रमाणे सुरुवातीपासून वातावरणामध्ये अदृश्य रूपानं वावरत होत्या त्याचप्रमाणे श्री परमेश्वरी 7 शक्ती या देखील अदृश्य रूपानं वातावरणामध्ये वावरत होत्या. श्री दिव्यात्व शक्ती यांनी ब्रह्मांड निर्मितीसाठी श्री परमेश्वरी शक्ती यांना बोलावलं नाही किंवा त्यांची कोणतीही मदत घेतलेली नव्हती. श्री दिव्यात्व शक्ती यांना त्यांच्या मदतीची गरज आवश्यकता वाटत नव्हती. श्री दिव्यात्व शक्ती हे ब्रह्मांड निर्मिती करीत आहेत हे श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना माहीत होतं. ते शांत बसून पाहत निरीक्षण करीत होते. परंतु श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना श्री दिव्यात्व शक्ती हे ब्रह्मांड कसं निर्माण करीत आहेत हे काही कळत नव्हतं. श्री दिव्यात्व शक्ती यांच्या कार्याचा त्यांना अंत शोध लागत नव्हता. श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना काहीही कळत नव्हतं. त्यांच्या डोक्यामध्ये काहीही शिरत नव्हतं. ते श्री दिव्यात्व शक्ती यांच्या निर्मितीकडे कार्याकडे हताश नाराज होऊन केविलवाण्या नजरेनं पाहत होते. त्यांना काहीही कळतच नव्हतं. श्री परमेश्वरी 7 शक्ती या श्री दिव्यात्व शक्ती यांच्या बरोबर कोणत्याही प्रकारे सामना विरोध करू शकत नव्हते. श्री परमेश्वरी 7 शक्ती या श्री दिव्यात्व शक्ती यांच्यावर आपल्या मनामध्ये अतिशय रागावून होत्या. परंतु श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना श्री दिव्यात्व शक्ती
यांच्यावर विजय मिळवायचा होता. त्यांनी निर्माण केलेल्या ब्रह्मांडाचा ताबा मिळवायचा होता. त्यांच्यावर राज्य करावायचं होतं. सत्ता गाजवायची होती. त्यांनी निर्माण केलेलं ब्रह्मांड श्री परमेश्वरी सात शक्ती यांना आपल्या ताब्यात मिळवून त्याच्यावर आपल्या मनाप्रमाणे सत्ता गाजवायची होती. राज्य करावायचं म्हणून श्री परमेश्वरी सात शक्ती अतिशय शांतपणे हताश होऊन केविलवाण्या नजरेनं पाहत होते. परंतु श्री परमेश्वरी सात शक्ती या अतिशय धोरणी, कावेबाज, राजकारणी, हुशार असल्यामुळं ते मनामधून अतिशय चिडलेले असताना देखील शांत बसून होते. श्री परमेश्वरी सात शक्ती या श्री दिव्य शक्ती यांच्याबरोबर भांडत नव्हते. गप्प बसून मनामध्ये राजकारण करण्याचा विचार करीत होते. शांत गप्प बसून थांबले होते. श्री दिव्यात्व शक्ती यांनी वरचे अर्धे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यानंतर श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी आपलं कार्य सुरू करण्याचा विचार करीत होते. म्हणून त्यांनी श्री शिवशंकर आणि श्री विष्णू यांची दिव्य तेजस्वी ज्योत या दोन्ही ज्योती समुद्राच्या पाण्याच्या वर येऊन श्री शिवशंकर आणि श्री विष्णू यांची निर्मिती करून आपलं कार्य सुरू करण्याचा विचार करत होते. त्यांच्या अगोदर श्री परमेश्वरी सात शक्ती आणि श्री दिव्यात्व शक्ती यांचा काही वाटाघाटी चर्चा झालेली आहे. श्री दिव्यात्व शक्ती हे ब्रह्मांड निर्मितीचे कार्य करीत होते. तेव्हा श्री परमेश्वरी सात शक्ती या दोन्हीही त्यांना आडव्या आलेल्या नव्हत्या. त्यांना कोणत्याही प्रकाराने त्यांनी त्रास दिलेला नव्हता. श्री परमेश्वरी सात शक्ती या शांत गप्प बसून फक्त हताशपणे पाहत थांबून होते. श्री दिव्यात्व शक्ती यांची ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यापासून वरचे सावधपणे अर्धे ब्रह्मांड हे शांतपणे सुरळीत व्यवस्थित चालू होते. सर्वत्र शांतता होती. सर्व ब्रह्मांडाचे व्यवहार सुरळीतपणे चालू होते. सर्व सूर्याचे, चंद्राचे, पृथ्वीचे कार्य दिवस रात्र व्यवस्थित चालू होत होती. वेळेवर पाऊस, उन्हाळा, पावसाळा व्यवस्थित होत होता. सर्व पशु, पक्षी, प्राणी आणि इतर सर्व प्राणी, वनस्पती, सर्व जीवसृष्टी अतिशय आनंदित व्यवस्थित होती. श्री दिव्यात्व शक्ती यांनी निर्माण केलेली दैवत आपले व्यवस्थित सुरळीतपणे कार्य करीत होते. सर्वत्र आनंदी वातावरण होते. वरचे संपूर्णपणे अर्धे ब्रह्मांड भरून अतिशय आनंदी, समाधानी, चैतन्यपूर्ण वातावरण होते. सर्व जीवसृष्टी सुखी, आनंदी होती. श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी सर्वत्र सुरळीत आनंदी वातावरण होते. तेव्हा त्यांनी आपलं राजकारण करण्यास सुरुवात केली. सर्वत्र गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालू लागले. श्री दिव्यात्व शक्ती यांनी निर्माण केलेली सर्व दैवदैवत, पंचमहाभूत, वनस्पती, सर्व पशु पक्षी, प्राणी आणि इतर सर्व प्राणी म्हणजे सर्वत्र सर्व जीवसृष्टीस, निसर्गास त्रास देण्यास सुरुवात केली. विनाकारण सर्वांना उपद्रव देण्यास, काहीही कारण नसताना त्रास देण्यास, उपद्रव करण्यास त्यांनी सुरुवात करून सर्वत्र गोंधळ घालू लागले होते. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग क्रमांक 149 मध्ये आपण पाहणार आहोत. श्री दिव्यात्व शक्ती यांनी श्री परमेश्वरी सात शक्ती यांना बोलावून घेतला आहे आणि दोघांच्या मध्ये शांतपणे बसून चर्चा करून काही वाटाघाटी केलेल्या आहेत. तेव्हा श्री परमेश्वरी सात शक्ती श्री परमेश्वरी सात शक्ती यांना त्रास देण्याचा, गोंधळ, उपद्रव करण्याचा थांबवलेला आहे. ओम श्रीनाथ म्हस्कोबानाथ श्री राजा भाऊनाथ प्रत्यक्ष येऊनी अवतार
अपने पसंदीदा YouTube चैनल हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक और शेयर करें और हमारे नए नए वीडियो की सूचनाएं प्राप्त करने के लिए बेल आइकॉन का बटन दबाना न भूलें। आरती सप्रेम मस्कोबा नाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा। ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्तिप्राप्त्यर्थ्यच्च परमेश्वराय नमेन गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय। ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ। सत्य हाच धर्म, जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी। शिवोहम। पिछले यानी भाग 147 में हमने देखा, वहां कौन सा भी विधि न करते हुए तुरंत वहां के सूर्य के ऊपर से श्री बांझ पंछी उड़े। उन्होंने तुरंत श्री मूल ज्योति का तेजस्वी रूप धारण किया। श्री मूल ज्योति यह वहां से सीधे 12 नंबर की पृथ्वी के समंदर के पानी के ऊपर आई और समंदर के पानी में प्रवेश करके मूल तल के पृथ्वी के पेट में प्रवेश करके गुप्त हुई है। श्री दिव्यात्म शक्ति इन्होंने यानी उनके मूल ज्योति ने ऊपर का संपूर्ण आधा ब्रह्मांड निर्मिति पूर्ण की है और बाद में श्री मूल ज्योति यह फिर से कभी भी पृथ्वी के बाहर नहीं आई है। अब देखेंगे भाग 148। श्री दिव्यात्म शक्ति इनकी दिव्य तेजस्वी मूल ज्योति यह कुछ काल के बाद श्री परमेश्वरी सात शक्ति है, उनसे कुछ कार्य करके लेने के लिए बाहर श्री दिव्यात्म शक्ति इनकी ज्योति आई है। श्री दिव्यात्म शक्ति इनके ऊपर का आधा ब्रह्मांड निर्मिति पूर्ण की है। शंकर और श्री विष्णु इन्होंने उनके दिव्य तेजस्वी दो ज्योति यह अपने कार्य करने के लिए समंदर के पानी के ऊपर आई है। श्री परमेश्वरी सात शक्ति, उस सात शक्तियों की जानकारी कल्पना श्री दिव्यात्म शक्ति इनको थी। श्री दिव्यात्म शक्ति जिस तरह से शुरुआत से वातावरण में अदृश्य रूप से घूम रही थी, उसके साथ श्री परमेश्वरी सात शक्ति यह भी अदृश्य रूप से वातावरण में घूम रही थी। श्री दिव्यात्म शक्ति इन्होंने ब्रह्मांड निर्मिति के लिए श्री परमेश्वरी शक्ति इनको नहीं बुलाया या उनकी कौन से भी प्रकार की मदद नहीं ली थी। श्री दिव्यात्म शक्ति इनको उनके मदद की जरूरत आवश्यकता नहीं पड़ी है। श्री दिव्यात्म शक्ति ये ब्रह्मांड निर्मिति कर रहे हैं, ये श्री परमेश्वरी सात शक्ति इनको मालूम है। वो शांत बैठ के देख निरीक्षण कर रहे हैं, लेकिन श्री परमेश्वरी सात शक्ति इनको श्री दिव्यात्म शक्ति ये ब्रह्मांड कैसे निर्माण कर रहे हैं वो कुछ भी समझ नहीं रहे थे। श्री दिव्यात्म शक्ति इनके कार्य को उनको अंतशोध नहीं लग रहा था। श्री परमेश्वरी शक्ति इनको कुछ भी समझ नहीं आ रहा था, उनके दिमाग में कुछ भी घुस नहीं रहा था। वो श्री दिव्यात्म शक्ति इनके निर्मिति कार्य के तरफ हताश नाराज होकर व्याकुल नजरों से देख रहे थे। उनको कुछ भी समझ नहीं आ रहा था। श्री परमेश्वरी शक्ति ये श्री दिव्यात्म शक्ति इनके साथ कौन से भी प्रकार का सामना विरोध नहीं कर सकते थे। श्री परमेश्वरी सात शक्ति ये श्री दिव्यात्म शक्ति इनके ऊपर अपने मन से बहुत ही गुस्सा थे, लेकिन श्री परमेश्वरी सात शक्ति इनको श्री दिव्यात्म शक्ति इनके ऊपर विजय पाना था। उन्होंने
निर्माण किए ब्रह्मांड का कब्जा लेने का था। उनके ऊपर राज्य चलाना, सत्ता करना था। उन्होंने निर्माण किया हुआ ब्रह्मांड, श्री परमेश्वरी शक्ति, इनको अपने कब्जे में लेकर उनके ऊपर अपने मनमानी तरीके से सत्ता चलाना, राज करना। इसलिए श्री परमेश्वरी सात शक्ति ये बहुत ही शांति से, हताश होने से, याचना करते हुए नजर से देख रहे थे। लेकिन श्री परमेश्वरी सात शक्ति ये बहुत ही धुरंधर, कावेबाज, राजनीतिज्ञ, होशियार होने के कारण वो मन से ही बहुत ही गुस्सा थे, तब भी शांत बैठे थे। श्री परमेश्वरी सात शक्ति ये श्री दिव्यत्व शक्ति इनके साथ झगड़ नहीं रहे थे। चुप बैठकर मन में राजनीति करने का विचार करते हुए शांत चुप बैठे रहे थे। श्री दिव्यत्व शक्ति इन्होंने ऊपर का आधा ब्रह्मांड निर्मिति पूर्ण करने के बाद दोनों ज्योति समुद्र के पानी के ऊपर आकर श्री शिवशंकर और श्री विष्णु इनकी निर्मिति करके अपना कार्य शुरू करने का विचार कर रहे थे। उससे पहले श्री परमेश्वरी सात शक्ति और श्री दिव्यत्व शक्ति इनकी कुछ बातचीत, चर्चा हुई है। श्री दिव्यत्व शक्ति ये ब्रह्मांड निर्मिति का कार्य कर रही थी। तब श्री परमेश्वरी सात शक्ति ये कभी भी उनको क्षितिज कक्षा में नहीं आए थे। उनको कौन सी भी प्रकार से उनको तकलीफ नहीं दी थी। श्री परमेश्वरी शक्ति ये शांत चुप बैठ के सिर्फ हताश होकर देखते हुए रुके थे। श्री दिव्यत्व शक्ति इनकी ब्रह्मांड निर्मिति पूर्ण होने के बाद ऊपर का संपूर्णता से आधा ब्रह्मांड ये शांति से, ठीक ठाक, सरलता से चल रहा था। सर्वत्र शांति थी। पूर्ण ब्रह्मांड का कारोबार ठीक ठाक से चल रहा था। सर्व सूर्य के, चंद्र के, पृथ्वी के कार्य दिन रात ठीक ठाक से हो रहे थे। समय पर गर्मी, बारिश ठीक ठाक से हो रही थी। सर्व पशु, पंछी, प्राणी और अन्य सर्व प्राणी, वनस्पति, सर्व जीव सृष्टि ये भी आनंदी ठीक ठाक थी। श्री दिव्यत्व शक्ति इन्होंने निर्माण किए हुए दैव देवते अपना कार्य ठीक ठाक सरलता से कर रहे थे। सर्वत्र आनंदी वातावरण था। ऊपर का संपूर्णता शेष आधा ब्रह्मांड भर के बहुत ही आनंदी, समाधानी, चैतन्य वातावरण था। सर्व जीव सृष्टि सुखी, आनंदी थी। श्री परमेश्वरी सात शक्ति इन्होंने जब सभी तरफ आनंदी वातावरण था, तब उन्होंने अपना कार्य, राजकारण शुरू किया। सभी तरफ दंगा करना शुरू किया। दंगा करने लगे। श्री दिव्यत्व शक्ति इन्होंने निर्माण की हुई सभी दैव देवते, पंचमहाभूते, वनस्पति, सभी पशु, पंछी, प्राणी और अन्य सर्व प्राणी यानी सर्वत्र सर्व जीव सृष्टि को, निसर्ग को तकलीफ देना शुरू किया। बेवजह सबको कठिनाई देना, कुछ भी कारण न होने के बावजूद तकलीफ देना, उपद्रव करना उन्होंने शुरू किया और सर्वत्र श्री दिव्यत्व शक्ति इनको माननी पड़ी है। दोनों की एक ही विचार होने के बाद श्री परमेश्वरी सात शक्ति इन्होंने तकलीफ देने का, हंगामा, उपद्रव करने का रोक दिया है।